लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पिंकी राघवकडे आलेली आहे. राघव खूपच टेन्शनमध्ये आहे. राघवने पिंकीला खरं बोलण्याचं सिरम दिलेलं होतं आणि त्यामुळे राघवला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. पिंकी राघवकडे येऊन म्हणते की आपण अगोदर आपल्या व्यक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे. पण राघवला तिच्या बोलण्याचा नक्की अर्थ कळत नाही. राघव म्हणतो, विश्वासाच्या गोष्टी तू न केलेल्या बऱ्या. कारण तुझा स्वतःचा नवरा पळून गेलेला आहे, त्यामुळं तू असं बोलणं चुकीचं आहे. पिंकी म्हणते की जशी परिस्थिती असते तसं तिच्याकडं पाहिलं तर कदाचित ती आहे अशी दिसत नाही. राघव म्हणतो, तुला काय म्हणायचं ते जरा स्पष्ट बोल. पिंकी म्हणते, आता बघा, या रूममध्ये तुम्ही सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त केलेल्या आहेत. टिपॉयला लाथ मारून त्याला खाली पाडलेलं आहे. जर का या रूममध्ये कोण आलं तर ते काय समजणार? ते समजणार की तुमचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालेलं आहे आणि त्यामुळंच हे सगळं असं झालेलं असेल. पण इथं असं काही झालेलं नाही आहे. राघव म्हणतो की तुम्ही माझ्यावर उगाच नको ते आरोप करतायत. पिंकी म्हणते, मी आरोप नाही करत आहे, मी तुम्हाला समजावून सांगते. आपल्या दोघांचं भांडण झालेलं आहे का? नाही झालेलं, पण लोकांना मात्र असंच वाटणार आहे. जे दिसतं तसं नसतं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. राघवला देखील आता पिंकीची गोष्ट पटलेली आहे. राघव म्हणतो की सॉरी, मी तुमच्याशी मगाशी तसं वागायला नाही पाहिजे होतं. त्यानंतर पिंकी सर्वांच्या समोर हॉलमध्ये चहा आणि बिस्किट खात बसलेले असते, तर पाठीमागे ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी एकमेकींना बोलत बसलेल्या असतात. ऋतुजा पेपर वाचत असते. एक एक बातमी वाचून सर्वांना ऐकवत असते. पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त. बातमी ऐकून पिंकी म्हणते, पाऊस पडला ते छान झालं, पण जनजीवन अस्ताव्यस्त नाही व्हायला पाहिजे होतं. पिंकी त्यांच्या प्रत्येक बातमीवर स्वतःचा काहीतरी रिप्लाय देत असते. आणि त्यानंतर ऋतुजानं एक बातमी वाचलेली आहे, ती म्हणजे चिमटेवाले बाबा पुण्यामध्ये आलेले आहेत. रेश्मा विचारते, हे चिमटेवाले बाबा नक्की कोण आहेत? तेव्हा ऋतुजा तिला सांगते, हे खूप मोठे बाबा आहेत. हे अंतर्यामी आहेत. समोरच्याच्या मनातील गोष्टी ओळखतात आणि त्यांना भविष्य देखील समजतं. रेश्मा म्हणते, मग तर आपल्याला त्यांना भेटायलाच पाहिजे. रुक्मिणी म्हणते की हो, मला देखील असंच वाटतंय. आपण त्यांना भेटून आपल्या बरोबरची डोकेदुखी आहे ती कधी जाणार ते विचारलं पाहिजे. पण रेश्माला नक्की अर्थ समजत नाही. रेश्मा म्हणते, तुमचं डोकं दुखायला लागलंय का? डोकं दुखत असेल तर मी बाम लावून देऊ का? तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, मी डोकंदुखीबद्दल नाही बोलत आणि ती पिंकीकडे बोट करून म्हणते, मी या डोकंदुखीबद्दल बोलते. तुझ्या लक्षात आलं नाही का? तेव्हा तिला समजतं की पिंकीला घरातून हाकलून देण्यासाठी ते हे बोलत आहेत. तेव्हा पिंकीच्या लक्षात आलेलं असतं. चहा बिस्किटचा आनंद घेत घेत पिंकी मनाशी म्हणते की अहो, ही डोकंदुखी माझ्या मनानं जाणार आहे, तुमच्या मनाने ही डोकंदुखी जाणार नाही. ऋतुजाने मात्र चिमटेवाले बाबा की जयचा अगदी घोषच चालवलेला असतो. चिमटेवाले बाबा आले तर आपली खूप मोठी समस्या दूर होईल असं ती सर्वांना बोलत असते. आणि आता पिंकी मनाशी ठरवते की तुम्हाला नक्कीच त्यांचं दर्शन घडवलं जाईल. तर इकडे राघव आणि ऋषभ दोघे एकमेकाशी बोलत बसले असतात. कृष्णा आणि सिंधू हे एकच आहेत हे जर का आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आता फायनल उपाय करणं गरजेचं आहे. तेव्हा देखील हा उपाय मला सुचला होता, पण तेव्हा तो उपाय मला करू वाटत नव्हता. पण आता मात्र मी तो उपाय पूर्णपणे अंमलबजावणी करणार आहे, असं तो ऋषभला सांगत असतो. ऋषभ म्हणतो की नक्की असा कोणता उपाय तुझ्या डोक्यात आहे की ज्यामुळे आपल्याला त्या दोघी एकच आहेत हे सिद्ध करता येईल. तेव्हा राघव म्हणतो की DNA टेस्ट. आपण DNA टेस्ट करू शकतो. माझ्याकडे सिंधूने वापरलेला कंगवा आहे आणि त्या कंगव्यावर केस आहेत. त्या केसांवरून आपल्याला तिचे DNA रिपोर्ट्स अगदी सहजपणे मिळू शकतात आणि त्यामुळे आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं की सिंधू आणि कृष्णा ह्या एकच आहेत. ऋषभला देखील ही आयडिया आवडलेली आहे. तर इकडे मधू चोरट्या पावलाने पिंकीच्या रूममध्ये शिरलेले आहे. पिंकी नक्की कोण आहे आणि तिच्याकडं कोणकोणत्या वस्तू आहेत हे तिला पाहायचं असतं आणि त्यामुळे तिने तिची पर्स उचकटायला सुरुवात केलेली आहे. त्या पर्समध्ये तिला पहिल्यांदा सापडते ती म्हणजे तिकटाची भरणी. ते पाहून तिला धक्काच बसतो. परत अजून एकदा तिने पर्समध्ये हात घातलेला आहे आणि आपल्याला काही पुरावा मिळतोय का हे पाहायला सुरुवात केलेली आहे. दुसरी वस्तू तिला सापडते ती म्हणजे चाकू.
तिकटाची भरणी आणि चाकू पाहून मधू मनाशी विचार करते की ही नक्की आमदारच आहे ना आणि हिच्या नादी अजिबात लागलं नाही पाहिजे. अजून काय मिळतंय का बघूया, असा विचार करून तिने आता तिची बॅग उचललेली असते. बॅग उचलून ती बॅग उघडून त्यामध्ये पिंकी नक्की रत्न पारखेंच्या घरी का आलेली आहे याबाबत काही पुरावे मिळतायत का हे तपासत असते. पण तिला बॅगमध्ये देखील काहीच सापडत नाही. त्यानंतर तिने लॅपटॉप उचललेला आहे. आता यामध्ये निश्चित आपल्याला काहीतरी मिळेल या गोष्टीची खात्री तिला होते. पण तेवढ्यात फोनवर बोलणारी पिंकी येत आहे हे तिला लक्षात येतं. पिंकी मोठमोठ्यानं बोलत तिच्या रूममध्ये येत असते आणि पिंकी जेव्हा तिच्या रूममध्ये येते, तेव्हा दरवाजा उघडा पाहून तिच्या लक्षात येतं की नक्कीच आपल्या रूममध्ये कोणतरी येऊन गेलेलं असणार आहे. आणि चाणाक्ष पिंकी सर्वत्र पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की मधूच या रूममध्ये आलेले असणार आहे. कारण पडद्याच्या पाठीमागं कोणतरी लपलेलं असतं आणि त्याचे पाय पिंकीला स्पष्टपणे दिसलेले असतात. आता या मधूची चांगलीच फजिती करायचं तिनं ठरवलेलं असतं आणि ती त्या पडद्याच्या जवळ जाते आणि त्या पडद्याला घट्ट मिठी मारते आणि जोरजोरात चोर, चोर, चोर म्हणून आरडाओरडा करायला लागते. घरातले सर्व सदस्य धावत पळत पिंकीच्या रूममध्ये येतात. पिंकीने मात्र मधूला चांगलंच फिट्ट धरून ठेवलेलं असतं की जेणेकरून मधूला हालता देखील येत नाही. मधू आता काहीच बोलू शकत नसते. घरातील सर्व सदस्य धावत पळत आलेले आहेत. रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा आलेल्या आहेत आणि ते पिंकीला विचारतात, "काय झालंय? कोण आहे चोर आणि तो काय चोरायला तुझ्या रूममध्ये आलेला आहे? कोण आहे ती व्यक्ती? आम्हाला पाहू दे." असं रुक्मिणी पिंकीला सांगत असते आणि "तुझ्या रूममध्ये ती कशाची चोरी करायला आली आहे ते आम्हाला बघू दे." पिंकी म्हणते की "हा चोर माझ्या घरात शिरलेला आहे. आता मी त्याला सोडणार नाही. मी त्याला पोलिसाच्या ताब्यात देणार आहे. आता याला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी सोडणार नाही." सर्वजण म्हणतात, "हो, ते ठीक आहे, पण आम्हाला त्याचा चेहरा तरी बघू दे." आता राघव देखील धावत पळत आलेला असतो आणि राघवने येऊन तो व्यक्ती नक्की कोण आहे हे पाहण्यासाठी पडदा सरकवलेला असतो. तेव्हा सर्वांच्या लक्षात येतं की ती व्यक्ती म्हणजे मधू आहे. मधू पिंकीच्या रूममध्ये काय करते असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे. राघव देखील म्हणतो की "तू या पिंकीच्या रूममध्ये काय करतेस मधू? नक्की तुझा काय उद्देश होता ते आम्हाला सांगशील का?" आता मधू रंगेहात सापडलेले आहे. पण मधू लगेच बहाणा करायला सुरुवात करते की "मी तिच्या रूममध्ये आले होते त्याचं कारण म्हणजे माझा नेकलेस हरवलेला आहे आणि तो कोठेच सापडत नाहीये. आणि मला शंका आहे की तो नेकलेस हिनेच घेतलेला असणार आहे." पिंकी म्हणते, "कसला नेकलेस आणि मला तुझ्या नेकलेसची काय गरज आहे?" मधू म्हणते की "मला तर तुझ्यावरच संशय आहे. तूच माझा नेकलेस घेतलेला असणार आहेस. माझा नेकलेस कुठे ठेवलेला आहे सांग आणि तेच शोधण्यासाठी मी तुझ्या रूममध्ये आलेले होते." मधूची बाजू लगेच रुक्मिणीने घेतलेली असते. हां, बरोबर आहे. मधू म्हणते ते योग्य आहे. मधूचा नेकलेस हरवलेला असेल, तर तो नेकलेस या उपऱ्या पोरीनेच घेतलेला असणार आहे. राघव, तू हिची चौकशी कर आणि आत्ताच्या आत्ता हिच्या रूमची झडती घे. राघव म्हणतो की "मी अशी कोणाच्याही रूमची झडती घेऊ शकत नाही. लेडीजच्या तर रूमची अजिबातच नाही." पिंकी मात्र चिडलेली असते आणि पिंकी म्हणते, "ही मधू आता बहाणा करते. ही माझ्या रूममध्ये शिरली होती. खरं तर हिलाच काहीतरी चोरी करायची होती. माझ्या रूममध्ये ही अचानक मी नसताना शिरलेली आहे. याचा अर्थ ही नेकलेस बघायला आलेलीच नाहीये. हिला नक्कीच माझी रूमची तलाशी घ्यायची होती." पिंकी आता मधूवर आरोप करते आणि राघव म्हणतोय की "मी मात्र आता कोणालाच अरेस्ट करू शकत नाही किंवा कोणालाच काही बोलू शकत नाही. मला आता रीतसर पोलीस कंप्लेंट करावी लागणार आहे." तेव्हा रुक्मिणी म्हणते, "मला घरामध्ये पोलीस नको आहेत." लगेच पिंकी रुक्मिणीची चेष्टा करते आणि म्हणते की "पोलीस नको आहेत? अहो, तुमचा मुलगाच तर पोलीस आहे. मग तुम्हाला तो पण नको आहे का?" मधू म्हणते, "बघा ही कशी बोलते. ही आपल्या घरात येऊन आपलीच टिंगल ओढवते आणि हिनंच ही चोरी केलेली असणार आहे." रुक्मिणीला मात्र मधूचीच बाजू योग्य वाटत असते. रुक्मिणी म्हणते की "मला मधू तुझं पटतंय. तू अजिबात खोटं बोलणार नाहीस. ही पिंकी आहे ना, हीच खोटारडी आहे आणि ही उपरी आहे. आपल्या घरात विनाकारण येऊन राहिलेली आहे. म्हणजे चोरी हिनंच केलेली असणार आहे." तेव्हा पिंकी देखील चिडते आणि म्हणते, "मला अजिबात तुम्ही उपरी म्हणू नका. काही दिवसांनी मी तुमच्या मुलाची सून होणार आहे. त्यामुळं मला उपरं म्हणण्याची काही गरज नाहीये." पिंकी देखील तिची बाजू ठामपणे मांडत असते. राघव मात्र आता यांच्या बोलण्याला कंटाळलेला असतो. राघव म्हणतो, "तुम्हाला जे काय करायचं ते करा." आणि राघव तेथून निघून जातो.
आता एक-एक करून सर्वजणच निघून जातात आणि आता मधू पिंकीच्या समोर उभारलेले असते आणि तिला म्हणते, की "कळलं ना, मी काय करू शकते ते. ही माझी फॅमिली आहे. या सर्वांना फक्त माझ्यावरच विश्वास आहे. तू किती जरी ओरडून-आरडून त्यांना सांगितलं, की मी चोर आहे, तरी देखील ते मान्य करणार नाहीत. उलट ते तुझ्यावरच चोरीचा आरोप करतील. म्हणजे तू या घरामध्ये उपरे आहेस ही गोष्ट आता तुझ्या चांगली लक्षात आलेली असेल." आता पिंकी देखील चिडलेली असते आणि पिंकी तिला म्हणते, "असं असेल तर तुझं चॅलेंज मी आता ॲक्सेप्ट करते. तू चोरटी आहेस ही सांगायची गरज तर मला राहिलेली नाहीये. पण तू चोरटी आहेस ही गोष्ट आता तुझ्या घरच्यांना देखील कळेल आणि तुला मी माझी पाय धरून माफी मागायला लावेल ही गोष्ट लक्षात ठेव." मधू मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि म्हणते, "तुला जे हवं ते कर." इकडे राघव आणि ऋषभ अजूनही डी-एन-ए बाबतच बोलत असतात. आता आपल्याला कृष्णाचा देखील डी-एन-ए रिपोर्ट काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तिचा देखील हेअर ब्रश आपल्याला मिळतोय का ते पाहूया, असं म्हणून राघव आता कृष्णा जिथे राहत होती त्या रूममध्ये गेलेला आहे. त्या रूमची तो झडती घेत आहे आणि झडती घेत असताना आरशाच्या समोर त्याला कृष्णाचा हेअर ब्रश दिसलेला आहे. आता तो हेअर ब्रश तो उचलतो आणि ऋषभकडे घेऊन येतो आणि ऋषभला सांगतो, की हे दोन्ही पण ब्रश आता तू टेस्टसाठी घेऊन जा आणि त्याचे रिपोर्ट्स तयार करून त्वरित मला पाठव. ऋषभ म्हणतो, "ठीक आहे, ही जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे." असं म्हणून ऋषभने पण ते ब्रश एका बॅगमध्ये ठेवलेले आहेत आणि ते दोन्ही ब्रश घेऊन आता ऋषभ घराच्या बाहेर पडत आहे. तर इकडे मधू सर्वांना सांगते, की ही पिंकी आहे ना, ती खूप चोरटी आहे. तिनेच माझा नेकलेस घेतलेला आहे आणि आता तो नेकलेस ती देत नाहीये. तेव्हा रुक्मिणी तिला म्हणते, की "तू काही काळजी करू नको. तुझा नेकलेस जर का तिनं चोरलेला असेल, तर तो नेकलेस तिला द्यावाच लागणार आहे." मधू म्हणते, की "कदाचित आता तो नेकलेस मिळेल, पण हिने जो माझ्यावर डाग लावलेला आहे ना, तो कधीच जाणार नाही. तिने सर्वांसमोर मी चोर आहे असं सांगितलं आणि तसं सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केला." रुक्मिणी म्हणते, "तिने फक्त प्रयत्न केलेला आहे, पण आमचा पूर्णपणे विश्वास मधू फक्त तुझ्यावरच आहे. तू कशाला चोरी करशील आणि जर का तुझा नेकलेस गेलेला असेल, तर आपल्याला तो त्वरित शोधणं गरजेचं आहे. कारण माझा या पिंकीवर अजिबात विश्वास नाहीये. ही पिंकी काहीही करू शकते, या गोष्टीवरच माझा ठाम विश्वास आहे." पण ही मधू किती खोटारडी आहे, ही गोष्ट रेश्मा आणि ऋतुजा यांना माहीत असते आणि त्या एकमेकींकडे बघतात आणि तेवढ्यात दारात चिमटेवाले बाबा चिमटा वाजवत आलेले आहेत. चिमटेवाले बाबाची एंट्री जबरदस्त झालेली आहे आणि सर्वजण पाहतात, की दारात कोणतरी आलेलं आहे. पण नक्की कोण आलेलं आहे हे दिसत नसतं. मधू सर्वांना म्हणते, "थांबा, मी पाहते, की आपल्या दारात कोण आलेलं आहे." चिमटेवाले बाबा आता रत्न पार्किंगच्या घराच्या समोर उभारून जोरजोरात चिमटा वाजवून सर्वांना बाहेर बोलवत असतात. मधू म्हणते, "थांबा, सगळ्यांनी जाण्याची काही गरज नाहीये. नक्की कोण असा आरडाओरडा करतंय ना, ते मी स्वतःच जाऊन पाहते." आणि आता मधू स्वतःच चिमटेवाले बाबांकडे गेलेले असते. दारात पाहते तर एक व्यक्ती आहे, जो चिमटा घेऊन आलेला आहे. ती त्याला म्हणते, की "तुम्ही कोण आहात?" चिमटेवाले बाबा ओरडतात आणि म्हणतात, "मी कोण आहे? बालिके, तुला कळत नाहीये का मी कोण आहे? अख्खं जग मला ओळखतं आणि तू मात्र मला विचारतेस मी कोण आहे?" मधू म्हणते, "सगळं जग ओळखत असेल, पण मी मात्र तुम्हाला ओळखत नाही. तुम्हाला सांगावं लागेल, की तुम्ही कोण आहे." तेव्हा चिमटेवाले बाबा खूपच जोरात ओरडतात आणि म्हणतात, "ही बालिका खूपच नादान दिसते. मी चिमटेवाले बाबा आहे." हे ऐकल्यावर घरातल्या सर्वांना समजतं, की ज्या व्यक्तीची आपण बातमी वाचलेली होती, तो व्यक्ती म्हणजे चिमटेवाले बाबा साक्षात आपल्या घरात आलेले आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रुक्मिणीने चिमटेवाले बाबांना विचारलेलं आहे, की मधूचा हार कोठे असेल आणि त्यांनी सांगितलंय मधूचा हार तिच्याच रूममध्ये आहे. आणि सर्वांनी आता मधूच्याच रूमची झडती घ्यायला सुरुवात केलेली असते आणि तेव्हा मधूच्याच रूममध्ये तो हार सापडतो. आता रुक्मिणी मधूवर चांगलीच भडकलेली आपल्याला पाहायला मिळते. रुक्मिणी मधूला म्हणते, की "मधू, तू खोटारडी आहेस हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. तो हार तर तुझ्याच घरात होता, तुझ्याच रूममध्ये होता आणि तू मात्र पिंकीवर आळ घेतलास. हे तू चुकीचं केलेलं आहेस. असं खोटारडेपणानं तू वागशील असं मला वाटलं नव्हतं. आत्ताच्या आत्ता तू चिमटेवाले बाबांच्या पाया पड आणि तुझी चूक मान्य कर." मधूला आता चूक मान्य करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. कारण या चिमटेवाले बाबांनी मधू किती खोटारडे आहे हे सर्वांच्या समोर सिद्ध केलेलं असतं.
मधूला मात्र रुक्मिणीच्या बोलण्याचा चांगलाच धक्का बसलेला असतो आणि आता चिमटेवाले बाबांचे पाय धरण्याशिवाय तिच्यापुढं काहीही पर्याय नसतो. मधू चिमटेवाले बाबांचे पाय धरून माफी मागताना आपल्याला पाहायला मिळते. चिमटेवाले बाबा म्हणतात, "ठीक आहे, पण बालिके इथून पुढं असा कोणताही गुन्हा करू नको. कारण गुन्हा केला की त्याला शिक्षा होणार आहे, लक्षात ठेव." कारण कोणताच गुन्हा कधीच लपून राहत नाही आणि तो कोणापासूनच राहत नाही. चिमटेवाले बाबापासून तर तो अजिबात लपून राहत नाही. मधूला नक्की काय बोलायचं असतं हे चिमटेवाले बाबांनी बोलून घेतलेलं असतं आणि मधूला देखील कळतंय की चिमटेवाले बाबा कोणत्या उद्देशानं ते सगळं काही बोलत आहेत. आता चिमटेवाले बाबा घराच्या बाहेर पडत असतात, म्हणजे ते निघून चाललेले असतात, पण तेवढ्यात त्यांची नजरानजर राघवबरोबर होते आणि आता राघव त्यांच्याकडं पाहत राहतो. कारण या व्यक्तीला या अगोदर आपण कुठेतरी पाहिलेलं आहे हे राघवच्या लक्षात येतं. आता राघवला समजणार आहे का हे चिमटेवाले बाबा म्हणजे पिंकीच वेशभूषा करून आलेले आहे का तिचं हे रूप कोणच ओळखू शकणार नाही ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.